श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 22 फेब्रुवारी रोजी येत आहे गुरुपुष्यामृत योग आणि या योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे. ते कशा पद्धतीने काढायचे आहे, काय करायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इन डिटेल मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पंचांगानुसार वर्षभरामध्ये असे अनेक योग आणि तिथी येत असतात जे खूप शुभ असतात. यापैकीच एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. पंचांगानुसार गुरुपुष्यामृत योगाचं विशेष महत्त्व आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी किंवा सोनं, नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारच्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून येत आहे. पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेलं नक्षत्र मानलं जातं. त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर पुष्य नक्षत्र येत असेल तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. तर माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 सुरू होणार आहे आणि दुपारी 4:43 संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. आता बघा, आपल्या सर्वांना ही एक गोष्ट माहीत असेल की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ योग मानले जातात. परंतु जे सोनं खरेदी करतो तर ते सोनं आपण परिधान करू शकत नाही. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, लक्षात ठेवायची आहे. तुम्ही कोणताही दागिना करत असाल, कोणत्याही सोन्याची खरेदी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करत असाल तर ते दुसऱ्या दिवशी आपण परिधान केलं तर चालतं. परंतु गुरुपुष्यामृत योगाच्या काळामध्येच ते सोनं आपण परिधान करायचं नाही. अगोदर माता लक्ष्मीसमोर आणायचं, ठेवायचं, पूजा करायची आणि एक दिवस ते तसंच राहून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र संपतं त्याच्यानंतर आपण ते परिधान करून बघायचं आहे. हा एक नियम गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या प्रत्येकाला पाळायचा आहे. त्याच्यानंतर बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला गुरुवारचा दिवस येत असतो. गुरुवारचा दिवस आपल्या गुरूंचा दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करतो. त्याचबरोबर 5 स्वस्तिक कुठे काढायचे आहे तर एक म्हणजे आपलं जे मेन डोअर आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये खूप पॉवर असते. निगेटिव्हिटी बाहेर काढण्याची पॉवर असते. घरामध्ये वाईट शक्ती, बाधा ज्या आहेत त्या प्रवेश करत नाही जर तुमच्या मुख्यद्वारावरती स्वस्तिक काढलेलं असेल तर. दुसरं स्वस्तिक कुठे काढायचं आहे तर दुसरं स्वस्तिक आपलं जे स्वयंपाकघर आहे तर तिथे आपल्याला दुसरं स्वस्तिक काढायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये पूर्व जी दिशा असेल म्हणजे आग्नेयेला जर आपलं स्वयंपाकघर असेल, पूर्वेची जर दिशा असेल तर त्या भिंतीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. याची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून दिवा फक्त दाखवायचा आहे. इतकंच करायचं आहे. आपलं जे गॅस असतो तर गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तिथे सुद्धा आपण एक स्वस्तिक काढू शकता. स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक असतं. जिथे स्वस्तिक असतं तिथे सर्व शुभ गोष्टी घडतात आणि गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत चांगला योग आहे. तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. आता मुख्यद्वारावरती आपण एक स्वस्तिक काढलं, आपल्या किचनमध्ये 2 स्वस्तिक काढले. त्याच्यानंतर आपलं आपण जिथे पैसा, सोनं किंवा जिथे आपली तिजोरी असते तर ती तिजोरी जी असते ना ती आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची असते. लक्षात ठेवा, आपली सगळ्यांचीच नॉर्मली की स्पेशल अशी तिजोरी नसते. तर आपलं जिथे कपाट असतं तर कपाटामध्येच आपण एक जो कप्पा असतो तिथेच आपली तिजोरी असते. परंतु त्या जागेवरती सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, दिवा ओवाळायचा आहे. फक्त कपाटामध्ये आपले कपडे असतात तर लक्ष ठेवून व्यवस्थितरित्या आणि तिथून लगेच दिवा जो आहे तो बाजूला घेऊन टाकायचा आहे. त्याचबरोबर आपली जी तिजोरी असते ती नेहमी स्वच्छ असायला हवी, नीटनेटकी असायला हवी. तिच्यामधून कधीतरी तुम्ही तिला स्वच्छसुद्धा करायला हवं. असं नाही की आपण ज्या काही वस्तू ठेवतो तर त्या वस्तू ठेवल्या की एकदा ठेवल्या मग त्यांचं नंतर पुन्हा बघायच्याच नाही, असं अजिबात करायचं नाही. आणि तिजोरीमध्ये ना डॉक्युमेंट्स असतील, आपल्या काही पावत्या, बिलं किंवा हॉस्पिटलचे काही कागद तर या गोष्टी ठेवायच्या नाही. स्पेशल एक कप्पाच ठेवा ज्याला तुम्ही तिजोरी म्हणू शकता. पण त्याच्यामध्ये तुमचा जर पैसा असेल, सोनं, चांदी या गोष्टी ज्या आहेत त्या स्पेशली ठेवण्यासाठी
आपल्याला तो एक कप्पा जो आहे किंवा तिजोरी जी आहे तीच वापरायची आहे. ती नेहमी स्वच्छ करत राहायचं आहे, कारण लक्ष्मी त्याच ठिकाणी वास करते जिथे स्वच्छता असते. आणि त्याचबरोबर आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो तर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण तिथे ठेवू शकतो. पण त्या ठेवल्यानंतर काही दिवसानंतर त्या काढून आपल्याला पाण्यात सोडायच्या असतील तर या गोष्टीसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे की सर्व गोष्टी तिथे नेऊन ठेवायच्या असं करायचं नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरसुद्धा काढून त्याची स्वच्छतासुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या करायची आहे. तर अजून एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. आपलं जिथे देवघर आहे तर देवघराच्या मागची जी बाजू आहे, म्हणजे जी भिंत असते जिला आपलं देवघर लागलेलं असतं, तर त्याच भिंतीला आपल्याला वरती एक स्वस्तिक काढायचं आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती टिकून सुद्धा राहते. म्हणजे हे जे स्वस्तिक आहे ते पुढच्या गुरुपुष्यामृत योग येईपर्यंत किमान 15-20 दिवस तरी हे व्यवस्थितरित्या आपल्या घरामध्ये असतं. आणि हे स्वस्तिक जे आहे लाल रंगामध्ये जे आपण स्वस्तिक काढतो हळदीने कुंकवाने, तर ते स्वस्तिक खूप प्रभावी दिसतानेच आपल्याला त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मक दिसत असतात. त्याला बघूनच आपलं मनसुद्धा सकारात्मक होतं. त्याचबरोबर आणखी एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. देवघरामध्येच आपल्याला एका ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्या जे प्लेटमध्ये तुम्ही स्वस्तिक काढाल त्याच्यामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचा आहे किंवा आपल्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला या 5-6 ठिकाणी तरी स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुवारच असतो, त्याच्यामुळे आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे. म्हणजे एकंदरीतच काय तर गुरुवार जो आहे तो स्पेशली आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे. तर त्याच्यामुळे सेवेला विशेष महत्त्व आहे. मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीसूक्तमचा पाठ खूप उत्तम मानला जातो. तर श्रीसूक्तमचा पाठ करू शकता. 1 वेळा 16 वेळा आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असतं तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता. अशा एक ना अनेक सेवा आपण करू शकतो. आपल्याला वेळ कमी पडेल इतक्या सेवा आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करू शकतो. पण ज्या काही सेवा शक्य होतील, शेवटी आपल्याला कामंसुद्धा असतात आणि ती कामंसुद्धा आपल्याला करावी लागतात. तर कामं करून या ज्या गोष्टी आहेत, या ज्या सेवा आहेत त्या जास्तीत जास्त करण्याचा नक्की प्रयत्न करा. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.